आषाढी वारीनिमित्त गजबजलेलं पंढरपूर शहर. एकीकडे वारी संपली आणि शहरातली वर्दळ हळूहळू कमी व्हायला लागली. दुसरीकडे याच दरम्यानच्या काळात पंढरपुरामध्ये एक दुहेरी हत्याकांड झालं. एका आई आणि मुलाला त्यांच्याच घरात घुसून, भर वस्तीमध्ये असलेल्या घरामध्ये घुसून चक्क काही तरुणांनी निर्घृणपणे वार करून त्यांना संपवलं. अर्थात या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला, तपासही सुरू झाला. तब्बल 8 महिने उलटले, मात्र पोलिसांना काही केल्या या तपासामधल्या कड्या जोडता येत नव्हत्या. आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा मिळत नव्हता आणि आरोपी नेमके कोण आहेत, हत्या नेमकी कशासाठी झाली, याविषयीची कुठलीच माहिती मिळत नव्हती. त्यानंतर मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिकारी बदलल्या गेल्या. म्हणजेच या प्रकरणाचा तपास IPS ऑफिसर असलेल्या प्रशांत डगळे यांच्याकडे गेला आणि केवळ एका महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण खुनाचं, या दुहेरी हत्याकांडाचं कोडं सुद्धा उलगडलं आणि आरोपींना अटक सुद्धा झाली. नेमकं या प्रकरणात काय काय घडलं आणि प्रशांत डगळे यांनी हा तपास नेमका कसा पूर्ण केला, जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. आषाढी वारी संपल्याच्या नंतर पंढरपूर शहरामध्येच राहणाऱ्या लखन संजय जगताप आणि सुरेखा संजय जगताप या आई आणि मुलावर त्यांच्याच घरात घुसून अमानुषपणे वार करण्यात आले होते. खर तर हे जे आरोपी होते, हे आरोपी सुरुवातीला केवळ लखनला मारायला आलेले होते. लखनवर अतिशय विचित्र अशा एका धारदार शस्त्रानं जवळपास 17 ते 18 वार केलेले होते आणि हे वार झाल्याच्या नंतर जेव्हा लखनचा त्याच ठिकाणी जागीच मृत्यू झाला, हे सगळं त्याच्या आईनं बघितलं. म्हणून मग त्याच्या आईवरती सुद्धा जवळपास 8-9 वार करण्यात आले. त्यांना सुद्धा अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांचा सुद्धा जागीच मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर तिथून या आरोपींनी पळ काढला. घटनास्थळावरून पसार होताना आरोपींनी चक्क पोलिसांना गुंगारा देण्यासाठी घरातील काही साहित्य सुद्धा चोरून नेलं. या सगळ्यामध्ये एक 55 इंची LCD टीव्ही सुद्धा होता. आणखी काही सामान होतं. हे सामान सुद्धा चोरून नेलं. त्यामुळे मुळातच जेव्हा पोलीस तपास करतील तेव्हा पोलिसांना कदाचित चोरीच्या उद्देशानं हे सगळं झालंय की काय असं वाटावं म्हणून केलेलं हे सगळं प्लॅनिंग होतं. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खेळलेली ही सगळी एक खेळी होती. मात्र या सगळ्याच्या नंतर घडलं असं की जेव्हा या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासामधून पोलिसांना काहीच क्लू मिळत नव्हते. मुळात ज्या एरियामध्ये हे सगळं झालं त्या एरियामध्ये कुठलाही सीसीटीव्ही कॅमेराच नव्हता. त्यामुळे मुळात सीसीटीव्ही फुटेजेस नसल्या कारणानं आरोपींना शोधणं किंवा आरोपी कोण आहेत इथपासून सुरुवात होती आणि हेच काही केल्या पोलिसांना समजत नव्हतं. पोलिसांनी अनेक पुरावे शोधले, अनेक गोष्टी तपासल्या, मात्र काही केल्या केस पुढे जात नव्हती, तपास पुढे जात नव्हता. मात्र 8 महिन्यांच्या या सगळ्या काळामध्ये अनेकदा या दुहेरी हत्याकांडाचं तपास लवकर व्हावा, कोडं लवकर उलगडलं जावं यासाठी म्हणून पंढरपुरामध्ये अनेक आंदोलनं झाली, मोर्चे झाले, वेळोवेळी तपास अधिकारी सुद्धा बदलले. मात्र इतकं सगळं केल्याने सुद्धा काहीच फरक पडला नाही. अर्थात या सगळ्याच्या नंतर सध्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक असलेल्या IPS ऑफिसर प्रशांत डगळे यांच्याकडे हा सगळा तपास सुपूर्त करण्यात आला. डगळे सरांनी हा सगळा जो तपास आहे तो नव्याने पुन्हा एकदा सुरू केला. म्हणजे आधीचा जो काही तपास होता त्याचे रेकॉर्ड्स न ठेवता त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून पुन्हा नव्यानं सगळा तपास सुरू केला. या तपासामध्ये त्यांनी अनेकांचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले. जवळपास 1,500 तासांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स असतील किंवा वेगवेगळे इंटरनेटचे रेकॉर्ड्स असतील, कॉल लॉग्स असतील, कोण कुणाशी कशा पद्धतीने बोललाय, कुणावरती संशय आहे, हे सगळं तपासण्यात आलं. त्या दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांना असा एक क्लू मिळाला की या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा सुद्धा या सगळ्यामध्ये सामील होता. त्यानं सुद्धा काहीतरी भूमिका या सगळ्यामध्ये बजावलेली होती. मग तो मुलगा कोण आहे त्याला ट्रेस करण्याचं काम झालं. जेव्हा हा सगळा खून झाला, या खुनाच्या दरम्यान एक असा सुद्धा आरोपी होता ज्याच्यावरती केवळ या घरावरती नजर ठेवण्याची जबाबदारी होती. मग हा नेमका कोण होता? नजर कोणी ठेवली? कुणी या आरोपींना माहिती पुरवली? त्यासाठी म्हणून मग पोलिसांनी हा नेमका व्यक्ती कोण आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या व्यक्तीशी पोलिसांच्या खबऱ्यानं अगदी चांगली मैत्री केली. दरम्यानच्या काळामध्ये खूप चांगली मैत्री झाल्यामुळे त्याच्याकडून काही माहिती काढून घेण्यासाठी प्रयत्न पोलिसांनी केले आणि हे सगळं सुरू असताना सगळ्यात महत्त्वाचा क्लू पोलिसांना मिळाला. तो मुख्य म्हणजे या प्रकरणात ज्या व्यक्तीनं स्वतः फोन करून, विशाल शिंदे नाईक नावाचा हा आरोपी आहे, त्यानं स्वतःच फोन करून या परिसरामध्ये अशा पद्धतीनं दुहेरी हत्याकांड झाल्याचं सांगितलं होतं आणि तो स्वतःच मुख्य आरोपी होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी स्वतःच फोन केलेला होता आणि त्यामुळे खरं तर पहिल्यापासूनच तपास भरकटवण्याचा प्रयत्न या आरोपींकडून झाला आणि त्यामुळेच पोलिसांना खुनी सापडत नव्हता. मग मात्र पोलिसांनी सगळे कॉल रेकॉर्ड्स जेव्हा तपासले तेव्हा असं समजलं की
विशाल शिंदे नाईक आणि अथर्व शिंदे नाईक या दोघांनी मिळून केलेली ही हत्या आहे. हत्येच्या दरम्यान मुख्य आरोपी असलेल्या विशालचा फोन हा जवळपास 1-1.5 तासांसाठी बंद होता. दुसरीकडे मात्र फोन बंद करायच्या आधी शेवटचा फोन त्यानं अथर्व शिंदे याला केलेला होता. त्यानंच पोलिसांना खून झाल्याची माहिती दिली आणि नंतरच्या काळात तो चक्क परराज्यामध्ये गेला, तिथे जाऊन नोकरी करू लागला. त्यामुळे मग पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी हळूहळू एक-एक क्लू जोडत गेले आणि त्याच्यानंतर या सगळ्याच खुनाचं रहस्य उलगडलं. मग मात्र पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जो माहिती देणारा वगैरे आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं. या सगळ्यांना पोलिसी खाक्यात दाखवताच यांनी संपूर्ण हत्याकांडाचं रहस्य, स्वतःच्या गुन्ह्याची कबुली स्वतःच्याच तोंडून दिली. मुळात घडलेलं असं होतं की हे जे शिंदे नाईक कुटुंब आहे, हे कुटुंब आणि जगताप कुटुंब हे पूर्वी शेजारी राहायला होते आणि पूर्ववैमनस्यातून शेजारी राहत असल्यामुळे काहीतरी किरकोळ वाद होते आणि या वादातून झालेलं हे दुहेरी हत्याकांड होतं. आरोपींनी या दोघांना सुद्धा मारण्यासाठी गवत कापण्याचं जे मशीन असतं, त्या मशीनच्या पात्यांपासून एक वेगळ्याच पद्धतीचं शस्त्र तयार केलेलं होतं, हत्यार तयार केलेलं होतं. या हत्यारानं हे वार करण्यात आले. जाताना जो टीव्ही आणि बाकीचं सामान घेऊन हे गेलेले होते. हे हत्यार आणि हे सगळं सामान त्यांनी चंद्रभागेमध्ये फेकलं आणि त्यानंतर हे आरोपी पसार झाले होते. त्यामुळे पोलिसांना काही क्लू मिळत नव्हते. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच सगळं काही त्यांनी त्यांच्या तोंडूनच सांगितलं. मग पोलिसांनी चंद्रभागा नदीच्या इथे जाऊन तिथे सुद्धा पंचनामा केला. तिथे रेस्क्यू ऑपरेशन झालं आणि त्यानंतर हा टीव्ही आणि हत्यार वगैरे आहे ते सुद्धा पोलिसांना मिळालं आणि आता या प्रकरणामधले सगळे आरोपी अटकेत असलेले पाहायला मिळतात. या आरोपींना न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं होतं. त्यावेळी आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र एक तपास अधिकारी बदलल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करणारं खरं तर हे सगळं प्रकरण होतं. सगळेच नागरिक असुरक्षित कुठेतरी फील करत होते आणि असं सगळं असताना IPS ऑफिसर असलेल्या प्रशांत डगळे यांनी केवळ 1 महिन्याच्या आत या दुहेरी हत्याकांडाचं कोडं उलगडलं आणि आरोपींना सुद्धा अटक केली. त्यामुळे आता सध्या त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.